जे प्रत्येकाची आपली जी मागणी होती, आपण हिंदुत्वादी विचाराचं सरकार का निवडत असताना आम्ही जेव्हा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गेलो, आम्ही प्रत्येकाला सांगितलं आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या विचाराचं सरकार, हिंदुत्वादी विचाराचं सरकार निवडून द्या. आम्ही तुम्हाला इथे धर्मांतर विरोधी कायदा आणून दाखवू, त्याची प्रक्रिया आम्ही सुरू करून दाखवली आहे. कॅबिनेटमध्ये गेल्या कॅबिनेटमध्ये त्याला मान्यता भेटली आहे. या आठवड्यामध्ये ते दोन्ही सभागृहामध्ये पास होईल आणि मग धर्म स्वतंत्र कायदा 2026 अन्य कुठल्याही राज्यापेक्षा आमच्या राज्यामध्ये सर्वात कडक लव जिहादच्या विरोधात कायदा असेल, याच्याबद्दल मला सार्थ अभिमान वाटतो. यापुढे कुठल्याही जिहादी माझ्या कुठल्याही हिंदू बहिणीकडे वाटण्या नजरेने बघण्याची हिंमत करणार नाही. एवढा कडक कायदा आमच्या आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी आणलेला आहे. आणि म्हणून जो आशीर्वाद तुम्ही लोकांनी आम्हाला दिलाय, त्यासाठीच आम्ही सगळे इथे बसलेलो. आम्ही नेहमी म्हणतो, हे सरकार निवडलं हिंदू समाजाने. आम्ही काही मोहल्ल्यांमध्ये गेलो नाही मतदान मागण्यासाठी, आणि त्या लोकांनी आम्हाला मतदान केलं पण नाही. आम्ही जे काय आज मंत्री आमदार जे बनलोय, जे बनलोय, ते फक्त हिंदू समाजामुळे आहे. याच्याबद्दल आम्हाला सार्थ अभिमान. महाराष्ट्रातल्या हिंदू समाज कुठला जागला आणि त्यांनी हिंदुत्वादी विचाराचं सरकार त्या मंत्रालयामध्ये बसवलं, म्हणून बघा आपण आज मोकळं साथ इथे या निमित्ताने घेऊ शकतो.